ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। आइए रुक करते इस खबर की ओर। खबर भंडारा से है, जहां विश्व हिंदू परिषद के भंडारा जिला प्रकाश शंकर पांडे ने छत्रपति शिवाजी महाराज के पुतले पर चुनावी प्रतीकों और भाजपा पार्टी के संबंधित सामग्री लगाए जाने पर तीखी नाराजगी व्यक्त की। ये मामला उस समय सामने आया जब बजरंग दल के कुछ कार्यकर्ताओं ने उन्हें फोटो भेजे, जिनमें पुतले पर राजनीतिक चुनाव चिन्ह वाली टोपी और दुपट्टा दिखाई दे रहा था। पांडे के अनुसार भंडारा शहर के टाकली परिसर में बजरंग दल की पहली शाखा द्वारा स्थानीय जनता से चंदा इकट्ठा कर ये आधाकृति प्रतिमा स्थापित की गई थी, जिसे शिवाजी चौक नाम दिया गया। पुतले की देखरेख स्थानीय नागरिकों को सौंपी गई थी और विशेष अवसरों पर विश्व हिंदू परिषद बजरंग दल यहां पूजा अर्चना करते आए हैं। उन्होंने कहा कि चुनावी माहौल के बीच किसी भी राजनीतिक दल द्वारा छत्रपति शिवाजी महाराज जैसे महाराष्ट्र के आराध्य व्यक्तित्व को राजनीति में खींचना अस्वीकार्य है। पांडे ने सभी राजनीतिक दलों से अपील की है कि चुनाव प्रचार करें, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज जैसे महान व्यक्तित्व का राजनीतिक उपयोग न करें। जिन लोगों से ये गलती हुई है वो सार्वजनिक रूप से बिना राजनीति किए क्षमा मांगे। इस संबंध में प्रकाश पांडे ने क्या कुछ कहा, सुनिए। दादा, सर्वात आधी तुमचं नाव सांगा आणि आज तुम्ही इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हे सर्व केलेला काय विषय? जय श्रीराम। माझं नाव प्रकाश उमाशंकर पांडे। मी भंडारा जिल्ह्याचा विश्व हिंदू परिषदेचा जिल्हा सहमंत्री म्हणून माझ्याकडे दायित्व आहे। आज सकाळी घरी असताना मला माझ्या बजरंग दलच्या काही मित्रांनी मुलांनी एक व्हिडिओ आणि फोटो पाठवलं। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आमच्या पुतळ्यावर आमचं याच्यासाठी म्हणतोय की विश्व हिंदू परिषदेने जेव्हा पहिली शाखा बजरंग दलची टाकळीमध्ये स्थापित केली, तेव्हा टाकळीमध्ये स्थापित झालेल्या या शाखेकडूनच या प्रतिमेचं, अर्धाकृती प्रतिमेचं आम्ही स्थापना केली। लोकांकडून पैसे जमा करून, 1-1 रुपया जमा करून छत्रपतींचा हा पुतळा लावला आणि याला शिवाजी चौक हे नाव दिलं। त्यानंतर लोकांकडे याची देखरेख सोपवण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी बजरंग दल विश्व हिंदू परिषद इथे येऊन पूजा करतो। इथे विश्व हिंदू परिषदेचं नावही आम्ही खाली लावून ठेवलेलं आहे। तर पूर्ण भंडारामध्ये आमच्या श्रद्धेचं स्थान असलेलं हे पुतळा, या पुतळ्याचे आज ज्या फोटो आम्हाला मिळाले, तर सध्या ज्या स्थानीय निवडणुका भंडारामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहेत, त्या निवडणुकीतील राजकीय पक्ष हे छत्रपती सारख्या आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आमचे आराध्य दैवत आणि आम्हाला त्यांच्याविषयी श्रद्धा आहे असा त्या छत्रपतींच्या त्या पुतळ्याला आपली फोटो, आपल्या पार्टीच्या सिम्बॉलचं टोपी टाकतायत, त्यांचे तिथे दुपट्टे बांधले जात आहेत आणि त्यांना माल्यार्पण केलं जात आहे। आजपर्यंत असा कुठलाही प्रकार आम्ही नेमकं कुठल्या पक्षानं केलेलं आहे असं चित्र तुमच्याकडे आलं? मला जे फोटो आलेले आहेत ते आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या 2 उमेदवार ज्या या प्रभागातून उभ्या झाल्या आहेत। आमच्या मातृशक्ती आहेत, माझ्या बहिणी आहेत, पण त्यांना त्या 2 बहिणींनी आज हे कार्य इथे काय नाव घेऊ शकता तुम्ही? कोट आहे काय नाव? म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये भंडाऱ्यामध्ये सध्या निवडणूक लढत असलेल्या सौ चंद्रकलाताई, माझ्या मोठी बहीण, यांच्याद्वारे ते टोपी टाकलं जात आहे। तो फोटो मी बघितला। भाजप तर नेहमीच शिवाजी महाराजांच्या नावावरच राजकारण करत आलंय आणि तुम्ही जर म्हणता की भाजपा असे करत आहे, मग तुमचं नेमकं हे आजचा प्रेस घेण्यामागचा उद्देश काय? पहिला मुद्दा, मला कुठलाही राजकीय प्रश्न विचारू नका। मी सामाजिक संघटनेचा पदाधिकारी, राष्ट्रीय आणि हिंदू हितांचं कार्य करणाऱ्या संघटनेचा मी पदाधिकारी आहे। मला ते थोडंसं मानसिक त्रास झाला, त्यामुळे टाकळीतल्या माझ्या मित्रांना घेऊन मी इथे आलो। तो पुतळा मी धुतला, दुग्धाभिषेक केला आणि त्याला माल्यार्पण केलं। काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही आता तुमच्या माध्यमातून? मी भंडारा नगर आणि या सर्व राजकीय पक्षांना जे आज निवडणुकीच्या रंगणात उतरलेले आहेत, त्यांना मागे पण 8 दिवसापूर्वी आम्ही एक पत्रक टाकलं होतं की ज्यात सांगितलं होतं की मातृशक्ती निवडणूक लढवत आहे, सर्व पक्षांमध्ये मातृशक्ती आहे आणि ती निवडणूक लढवत आहे। त्याच्याविषयी कुठलेही घाणेरडे आरोप तुम्ही राजकारणासाठी करू नका। हा मुद्दा आम्ही मागे पण घेतला आणि आज एक मुद्दा घेतोय की तुमचं राजकारण तुम्ही करा, हिंदुत्वाच्या नावाखाली जी दुकानदारी तुम्हाला चालवायची ती चालवा, पण छत्रपती सारख्या आमच्या महापुरुषांना, आराध्य दैवतांना तुमच्या राजकारणात टाकू नका।
हिंदूंना ते सहन होणार नाही. आम्ही राजकारणाचे लोक नाही. आमच्याकडे प्रत्येक जण समर्थन मागायला येतोय आणि आम्ही सर्वांना सांगतोय की जो हिंदू असेल त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत. नेमकं काय भाजपाने महाजनांचा अपमान केला असं बोलण्याचं आहे तुमचं? माझा मुद्दा हा आहे की ज्या राजकीय पक्षांनी हे केलेलं आहे त्यांनी त्याची सरळपणे कुठलंही राजकारण न करता माफी मागावी. आणि दुसरं एक अजून आहे, आजकाल जे व्हिडिओ आणि प्रेसवरती जे नाटकं चालू आहेत भंडारा नगरामध्ये, जे हिंदू जनता आणि भंडारातली सुज्ञ जनता बघत आहे, त्याच्यात मी पण आहे, ते आमचं करू नका. आज मी एखादी प्रेस कॉन्फरन्स देतोय, उद्या माझ्याविषयी काहीतरी आरोप करून माझ्या चरित्रावरती ताशारे ओढण्यापेक्षा येऊन सरळ छत्रपतींची माफी मागा आणि तुमचं राजकारण जे करायचं ते करा. नेमकं समोर काय राहणार आहे पवित्रा, जर तुम्हाला या विषयाला समोर निघून जायचं आहे? आम्हाला कुठलाही पवित्रा सध्याच्या राजकारणात पुढे न्यायचा नाही. फक्त एकच मागणी आहे, माझीच नाही, इथल्या वेटाळातल्या प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे की तुमचं राजकारण तुम्ही करा, पण जर आज तुम्ही चूक केली त्याच्यासाठी येऊन छत्रपतींच्या समोर माफी मागा. कारण महाराष्ट्रात असा कुठलाही व्यक्ती किंवा पक्ष झालेला नाही जो छत्रपतींना टोपी घालू शकतो. आपण छत्रपतींच्या समोर जाऊन त्यांना पुष्प वाहतो, त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांच्या समोर नतमस्तक होतो. अशी चूक करू नका. राजकारण काहीही करा, पण असं चूक परत करू नका. मी हात जोडून भंडारातल्या सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो. भाजपने नेमकं हे सर्व केले आणि तुमचा राग आहे, म्हणजेच त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी इथे येऊन हे सर्व माफी मागायला पाहिजे असं मी सर्व परत संदेश आहे तुम्हाला तुमचा? आठवण करून देतो, मी राजकीय पक्ष नाही, मी हिंदुत्ववादी संघटन आहे. राष्ट्रीय विचारांचं संघटन आमचं आहे. आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाने माफी मागितली, त्यांनी काय केलं त्याच्याशी घेणं देणं नाही. ज्यांनी केलं त्यांनी या गोष्टीसाठी मनामध्ये दिलगिरी व्यक्त करावी आणि समाजासमोर या गोष्टी पुन्हा होणार नाही याची हमी द्यावी. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट पे फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।